नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण रेडीमेड म्हणजे जे आपल्या डीमार्टला वगैरे गेलं होते आपल्याला हे पॅकेट भेटते रेडीमेडचं, ते घरी कशी बनवायची गुलाबजाम हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे मी 95 रुपीजला घेऊन आले होते. चला तर आपण हे आता बनवणार आहोत. इकडे मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये सर्वात पहिले इथे मी यामध्ये पाणी घालत आहे. पाक तयार करून घेऊया. इथे मी पाणी घातलेलं आहे. हे 3 कप पाणी घातलेलं आहे आणि इकडे जे आहे ना वेलची आणि साखर घेतलेली आहे. तर ही वेलची आपण आता ही पूर्ण अशी साफ करून घेऊया. अशी साल काढून घेऊया वेलचीचे. हे बघा सगळे वेलचीचे साल काढून घेतलेले आहेत. आणि आपण काय करूया, मिक्सरला लावूया. मी यामध्ये वेलची कुटण्यापेक्षा मी काय करते की थोडीशी साखर घालणार आहे याच्यामध्ये आणि ही जी वेलची आहे ना ती घालणार आहे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे. ते बघा इकडे मी चांगली वेलची ही मी साखरेमध्येच घालून जरा बारीक करून घेतलेली आहे आणि आपल्याला हे सगळं पाण्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर आपण जी इथे साखर घेतलेली पाक बनवण्यासाठी ही घालत आहे. हिला चांगलं हलवूया आणि पाक बनवून घेऊया चांगला. हे बघा इकडे आपला पाक तयार होतोय, त्याला उकळी नाही आलेली. आणि त्यानंतर मग आपण जे हा पाकिट आहे त्याला आपण चांगलं पीठ काढून घेऊया. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर मला सबस्क्राईब करून ठेवा. हे आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मळायचं आहे. जर तुम्हाला दुधात मळायचं असेल तर तुम्ही दुधात मळा, नाहीतर पाण्यात मळायचं असेल तर पाण्यात मळू शकता. हे बघा असं थोडं थोडं पाणी घालून चांगलं आपण याला मळून घेऊया. ते बघा जे आपलं पीठ होतं ते चांगलं मळून झालेलं आहे आणि आता आपल्याला असे चांगले असे गोळे करून घ्यायचे आहेत. हे बघा असे छान असे गोळे करून घ्या. ते बघा असे मी गोळे करून घेते आता पूर्ण. तर हे बघा आपण जे गुलाबजामुन पूर्ण बनवून झालेले आहेत आपले. एका पॅकेटमध्ये आपले 50 ते 60 बनवून जातात. आणि चला तर आपली इकडे हे जे आपण बनवली होती चाचणी पाक, जे आपण पाक बनवलेलं ते झालेलं आहे. आणि गॅस आपण बंद करूया याला. नंतर आपण इकडे तळण्यासाठी आता तेल गरम करतो आणि सगळे आपले जे गुलाबजामुन आहेत ते आपण चांगले तळून घेऊया. जर तुम्हाला तेलामध्ये तळायचे नसतील तर तुम्ही तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तुपामध्ये पण फ्राय करू शकता, पण मी तेलामध्येच फ्राय करते. पण स्लो गॅसवरती आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत, गोल्डन कलर येईपर्यंत. चला त्यांना चांगले फ्राय करून घेऊया. ते बघा आपले चांगले फ्राय करून झालेले आहेत. आपल्याला की नाही लगेच पाकमध्ये नाही घालायचे, कारण की आपला पाक जो आहे तो गरम आहे आणि ऑलरेडी हे पण गरम आहे. हे जर पाकात घातले तर ते विरघळू शकतात, त्यामुळे आपण एका साईडला काढून घेऊया. पुन्हा आपण दुसरे फ्राय करून घेऊया. असे थोडे थोडे फ्राय करून घ्या. ते पण तुम्ही स्लो गॅसवरतीच फास्ट करा. थोडा फास्ट करायचा, परत स्लो करायचा. तर चला आपण हे सगळे फ्राय करून घेऊया. हे बघा आपले सर्व गुलाबजाम हे आपण फ्राय करून घेतलेले आहेत, बघू शकता. आणि इकडे जी आपली आपण बघूया पहिलं चाचणी थोडी थंड झालेली आहे. गुलाबजाम थोडे थंड झाले की आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. तर हे बघा 2 मिनिटानंतर आता म्हणजे तळून ठेवले मी 2 मिनिटं बाहेर. त्यानंतर आता आपण पाकामध्ये घालत आहोत. चांगले असे पाकामध्ये घालून त्यांना आपल्याला आता यामध्ये अर्धा तास ठेवूया आपण. चला अर्ध्या तासानंतर बघूया गुलाबजाम. तर बघा आपले गुलाबजाम झालेले आहेत. आता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.